नमस्कार, मी उज्ज्वला कुकिंग कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी घरच्याच बेसन पिठापासून हा ढोकळा केलेला आहे. ढोकळा बघू शकता किती स्पंजी, जाळीदार, मस्त असा झालेला आहे. चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो हा ढोकळा. करायला अतिशय सोपी रेसिपी आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या तर ढोकळा अगदी स्पंजी आणि जाळीदार होईल. अगदी पहिल्या वेळेस करत असाल तुम्ही तर तरी सुद्धा एकदम मस्त होईल. सोबतच चटणीची रेसिपी सांगितली आहे, त्यासाठी व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. आणि आवडली ही रेसिपी तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये. बेसन पिठाचा ढोकळा करण्यासाठी छोटेसे टोपले घेतले, त्यामध्ये बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. आणि बेसन पीठ चाळण्यासाठी मी मैद्याची चाळणी घेतलेली आहे. म्हणजे मैदा चाळायची जी बारीक चाळणी असते ती घ्यायची. आणि या वाटीने मी बेसन पीठ मोजून घेते. 2 वाट्या बेसन पिठाचा ढोकळा मी करणार आहे. बेसन पीठ मोजून घेत असताना वाटीमध्ये दाबून प्रेस करून नाही भरायचे, ते हलके हलके घ्यायचे. आणि भरल्यानंतर फक्त सपाट वाटी बेसन पीठ घेणार आहे. अशाच पद्धतीने 2 वाट्या मी ह्या चाळणीमध्ये टाकून आणि चाळून घेते. सुरुवातीला 1 वाटी चाळून घेते आणि नंतर दुसरी वाटी. हे बघा, 2 वाट्या बेसन पीठ चाळून घेतले. चाळून घेतल्यामुळे बेसन पीठ जे आहे ते हलके होते आणि बारीक बेसन पीठ एकसारखे आपल्याला मिळते. त्यामुळे ढोकळा स्पंजी व्हायला मदत होते. आता याची बॅटर तयार करून घेऊ. आणि हे बॅटर करत असताना या मिक्सरच्या भांड्याचा उपयोग आपल्याला होईल. मिक्सरच्या भांड्यात सर्वात पहिले पाणी टाकून घ्यायचं. पोहे खायचा जो चमचा आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा आहे, त्याने जवळपास 7 ते 8 चमचे पाणी टाकून घ्यायचं. आणि नंतर जो छोटा चमचा आहे पोहे खायचा, त्याने 3 चमचे साखर मी यात टाकून घेणार आहे. यात दही वापरणार नाहीये, पण छान असा आंबूसपणा येण्यासाठी पोहे खायच्या चमच्याने 1 सपाट चमचा लिंबू सत्व यात टाकून घेऊ. याला बऱ्याच ठिकाणी लिंबू के फूल, सायट्रिक ऍसिड असेही म्हटले जाते. तुमच्याकडे काय म्हणताय नक्की कमेंटमध्ये सांगा. हे जास्त नाही टाकायचं, 1 सपाट चमचा टाकून घेतलं. त्यानंतर मोठ्या चमच्याने 5 चमचे तेल टाकून घेऊ यामध्ये. तेलामुळे ढोकळा जो आहे तो मऊ होतो, घशात फसल्यासारखा वाटत नाही. आता असा मोठा चमचा जर नसेल तुमच्याकडे तर छोटा जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने 10 चमचे टाकून घ्यायचं. म्हणजे मी ज्या ठिकाणी मोठ्या चमच्याने साहित्य घेतलं ते छोट्या चमच्याने तुम्ही डबल करून टाकून घ्या यात. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा भरून मीठ टाकलं. तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. छान असा ढोकळ्याला कलर येण्यासाठी फक्त चिमूटभर हळद टाकायची यात. कारण जास्त हळद जर टाकली तर सोड्यासोबत रिॲक्शन होऊन लाल लाल स्पॉट येतात. म्हणून मी हळदीऐवजी पिवळा कलर टाकून घेते. आता तुमच्याकडे पावडर कलर असेल तर पावडर कलर टाका किंवा असा जेल कलरही वापरू शकता. आता झाकण लावून घेते आणि साखर, सायट्रिक ऍसिड छान असं बारीक होईपर्यंत फिरवून घेतलं. बघा, एकदम छान आणि मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं बॅटर जे ते बेसन पीठ आपण चाळून घेतलं होतं टोपल्यात त्यामध्ये टाकून देते. सुरुवातीलाच टाकायचं म्हणजे बेसन पीठ भिजवलं आणि त्यानंतर नाही टाकायचं, नाहीतर आपलं बॅटर पतलं होईल. सुरुवातीला टाकून दिल्यामुळं पाणी नंतर कमी लागते आणि बॅटर एकदम छान आणि मस्त तयार होते. ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाणी मोजून घेतलं. 1 वाटी घेतलं, थोडं थोडं यात टाकते आणि बॅटर तयार करते. गाठी वगैरे होणार नाही याची काळजी घेते बॅटर तयार करून घ्यायचं. 1 वाटी पूर्ण पाणी लागले. हे बॅटर थोडंसं घट्ट वाटू लागलं म्हणून आणखीन मी पाणी घेते. पुन्हा 1 वाटी घेतलं, त्यातलं फक्त पाव वाटी पाणी यामध्ये टाकून दिलं. आता हे छान असं बॅटर तयार करते आणि छान असं भिजवून घेते. हे बघा, एकदम मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे. कुठेच गाठी वगैरे नाही आणि एकदम रनी बॅटर तयार झालेलं असं बॅटर पाहिजे. हे पीठ भिजवण्यासाठी 1.25 वाटी पाणी लागलं. आणि सुरुवातीला मिक्सरमध्ये जे बॅटर तयार केलं त्यामध्ये या मोठ्या चमच्याने 7-1 चमचे पाणी मी टाकलेलं होतं. आता हे बॅटर तयार झालेलं आहे. याला छान असं 2-3 मिनिटं फेटून घेऊ. हे बघा, जवळपास 2-1 मिनिटं फेटून घेतलं. छान असं हे बॅटर आता तयार झालेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी करते. ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी ढोकळा लावून घेणार आहे. त्यासाठी यामध्ये 2-1 चमचे तेल टाकून देते आणि तेल सर्व डब्याला मस्त लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा पटकन निघून येतो या डब्यामधून. ढोकळ्याच्या कढईमध्ये वाफवून घ्यायचा आहे. त्या कढईमध्ये तांब्याभर पाणी टाकून दिलं, स्टँड ठेवून घेतलं आणि कढई पाण्याने काळी पडू नये म्हणून अर्ध्या लिंबाच्या 2 खापा केल्या आणि त्याही त्यामध्ये टाकून दिलं. त्यामुळे ही कढई बिलकुल काळी पडत नाही. आता याला उकळी येऊ देऊ. कढईतल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली. डब्याला तेलही लावून घेतलं की त्यानंतर बॅटरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा. तुम्ही खाण्याचा सोडा टाका, बेकिंग सोडा टाका, काही नाही वापरू शकता. पोहे खायचा जो छोटा चमचा आहे त्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला. तो डायरेक्ट नाही टाकायचा, तर असं चाळणीने चाळून घ्यायचा. मग ही चाळणी मी जी बेसन पिठासाठी वापरली तीही घेऊ शकता किंवा चहा गाळायची चाळणी तुम्ही घेऊ शकता. गाळून घेतल्यामुळं सोडा एकसारखा पडतो त्या बेसन पिठामध्ये आणि छान असा स्पंजी ढोकळा व्हायला, एकसारखी जाळी पडायला मदत होते. आता सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्यावरती जो चमचा आहे छोटा त्याने 1 चमचा भरून पाणी टाकून देते. जास्त पतले बॅटर करायचं नाही आपल्याला, म्हणून 1च चमचा टाकून घेतलं
आणि एकाच दिशेने फिरवून घ्यायचं. बॅटरचा कलर थोडासा फेंट व्हायला सुरुवात होते, पांढरट पांढरट होते आणि छान असं हलकं बॅटर होतं, वरती येतं. आता या ठिकाणी एक काळजी घ्यायची ती म्हणजे आपण काय करतो, बॅटर वरती आलं की लगेच घाई करतो, डब्यामध्ये बॅटर टाकून घेतो आणि वाफवायला ठेवतो. या ठिकाणी तसं बिलकुल करायचं नाही. बॅटर हे वरती आलं की नंतर थोडंसं खाली बसवायचं. मी आता स्पॅच्युला घेतला आणि बॅटर खाली बसवायला थोडंसं त्याला फिरवून घेतलं. बॅटर खाली बसलं त्यानंतर मी डब्यामध्ये बॅटर ओतून घेते. आणि बघा किती पतलं बॅटर आहे. असं बॅटर पाहिजे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलं सुद्धा नाही. आता हे बॅटर सर्व टाकून घेतलं की डब्याला आदळायचे आपटायचे नाही. जसं आपण केकच्या टिनला करतो तसा डब्बा घ्यायचा आणि कढईमध्ये ठेवून द्यायचा. कढईतल्या पाण्यालाही चांगली खळखळ उकळी आलेली आहे, म्हणजे ढोकळा छान असा स्पंजी व्हायला मदत होते. थंड पाण्यामध्ये ढोकळा ठेवून द्यायचा नाही, अशा उकळत्या पाण्यातच ठेवायचा. यावरती आता झाकण ठेवून देते आणि 10 ते 11 मिनिटं वाफवून घ्यायचा. गॅस मिडियमपेक्षा थोडासा शिल्लकचा आणि फुलपेक्षा किंचित कमी ठेवायचा आणि बरोबर 10-11 मिनिटं वाफवून घेऊ. त्या झाकणातून वाफ जाऊ नये म्हणून पोळपाट ठेवला. पोळपाटावरही मी खलबत्ता ठेवून देते. 11 मिनिटं झाले, ढोकळा वाफायला ठेवून दिलेला होता. मीडियमपेक्षा थोडासा शिल्लकचा गॅस होता आणि फुलपेक्षा किंचित कमी होता. अशा गॅसवरती 11 मिनिटं ढोकळा वाफवून घेतला आणि ढोकळा तर झालेला दिसतोय. मी गॅस आता बंद करून टाकते आणि झालाय का नाही आतमध्ये ते पाहण्यासाठी त्या चाकू घालून बघते. तुम्ही टूथपिकही घालून बघू शकता. चाकू एकदम क्लीन निघालेला आहे, म्हणजे ढोकळा छान असा झालेला आहे. आता ढोकळा कढईतून खाली काढून घेते आणि जे स्टँड आहे ढोकळ्याच्या खाली ठेवलेलं तेही खाली घेते. त्यावर हा डब्बा ठेवून देते, म्हणजे खालूनही थोडी थंड वाफ लागते आणि ढोकळा थोडासा थंड होतो. जास्त थंडगारही नाही करायचा, थोडा थंड होतो, म्हणजे ढोकळा त्यातून निघून येतो. वरतून जास्त असं कडक होऊ नये म्हणून त्यावर रुमाल टाकून देते. आणि ज्या कढईत ढोकळा केला आहे बघा, कढई अगदी क्लीन आहे, बिलकुल काळी वगैरे पडलेली नाही. त्यात लिंबू टाकून घेतले होते त्यामुळे. आता यावर टाकायचे जे गोड आंबट पाणी असते ते करून घेऊ. तेलाच्या कॅनीतील छोट्याशा पळीने 2 पळ्या तेल टाकून दिले. तेल गरम झाले की पोहे खायच्या छोट्या चमच्याने मोहरी टाकली, 7-8 पानं कढीपत्त्याची टाकली आणि 2-4 लाल मिरच्या, 2-4 हिरव्या मिरच्या त्यात टाकून दिल्या, परतून घेतल्या छान. आता ज्या वाटीने बेसन पीठ मोजले होते त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी टाकले. 2 वाट्या बेसन पिठाच्या ढोकळ्यासाठी मी 1 वाटी पाणी टाकले. तुम्ही 1 वाटीचा बेसन पिठाचा ढोकळा करत असाल तर अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे. पाणी छान असे उकळले की त्यामध्ये 1.5 चमचे मी साखर टाकून देते, त्यामुळे छान असे आंबट गोड पाणी तयार होते. आता एक गोड तर टाकले, आंबट टाकायचे. पाण्याला छान अशी उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा आणि यामध्ये थोडंसं मीठही टाकलं मी, पण ते शूट झालं नाही. त्यानंतर एक लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं. गॅस बंद केला की नंतर लिंबू पिळून घ्यायचं यामध्ये, म्हणजे छान असं आंबट गोड हे पाणी तयार होतं. आता हे पाणी थोडंसं थंड होऊ देऊ. ढोकळा थोडासा थंड होऊ द्यायचा, म्हणजे छान असं हे पाणी त्यावर टाकलं जातं. गरम गरम ढोकळ्यावर गरम गरम पाणी टाकायचे नाही. थोडासा ढोकळा थंड झाला त्यावरचा रुमाल काढून घेऊ आणि ढोकळ्याच्या ज्या कडा आहे त्या कडा मोकळ्या करून घेऊ. मोकळ्या केल्यामुळं ढोकळा आतमधून निघायला मदत होते. त्यावर ताट पालथे केले, वरतून अशा 2-4 थापा मारायच्या की ढोकळा पटकन निघून येतो. बघा, ढोकळ्यातून अजूनही थोड्याशा वाफा निघू लागल्या, दिसत असेल तुम्हाला. आणि बघा ढोकळा किती मस्त स्पंजी असा झालेला आहे. अजून गरम आहे त्यामुळे मी जास्त दाबून प्रेस करून दाखवत नाही, थोडासा थंड झाला की दाखवतेस. आता कट करून घेऊ. हव्या त्या आकारात कट करू शकता. मी चौकोनी तुकडे करून घेते आणि कट करतानाच दिसून येत आहे ढोकळा किती मस्त झालेला आहे. बघू शकता जाळी बघा त्याची किती मस्त अशी आलेली एक सारखी. आणि प्रेस करून बघितलं तर बघा असं वाटतंय की नकली आहे की काय, पण नाही, ओरिजिनल बेसन पिठाचा खाण्याचा खरा खुरा ढोकळा आहे. अगदी तुमचा सुद्धा असेच होईल. छोट्या छोट्या मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर केला तर. ढोकळ्यावरती पाणी टाकून घ्यायचं आणि जेवढा ढोकळा खायचा आहे तेवढ्यावरतीच पाणी टाकून घ्यायचं. ते सर्व ढोकळ्यावर टाकायचं नाही. बाकीचा जेव्हा खायचा तेव्हा त्यावरती पाणी टाकून घ्या. यावर कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही खोबरं किसलेलं टाकू शकता, शेवई टाकू शकता. आता यासोबत खायची चटणी करून घेऊ झटपट अशी. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 पानं पुदिन्याचे, 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा काळे मीठ आणि 1.5 चमचा साखर टाकून घेतली. त्यामुळे छान अशी चटणी होते. अर्धे लिंबूही पिळून घेतले त्यात. लिंबू पिळल्यामुळे छान असं चटपटीतपणा येतो चटणीला. आणि ही जे कोथिंबीर चिरून घेतली होती बारीक, त्याच्या काड्याही टाकून घेतल्या आणि दाटसरपणा येण्यासाठी ढोकळ्याचे छोटे छोटे 2-3 तुकडे टाकायचे. त्यामुळे छान असा दाटसरपणा येतो चटणीला. शेंगदाणे खोबरं बिलकुल काहीच टाकायची गरज नाही. आता हे वाटून घेऊ आणि वाटत असताना मीठही टाकून घेतले मी चवीनुसार. आता हे एका बाउलमध्ये टाकून घेते आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेल्या चटणीसाठी पुन्हा डबल पाणी टाकते आणि ते पाणी आता ॲड करून घेतले. एकदम मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. चव घेऊन बघू शकता. मीठ वगैरे कमी असलं तर आणखीन ॲड करू शकता. मी ढोकळ्यावर टाकून घेते.
कशी वाटली मग ही ढोकळ्याची रेसिपी सोबतच चटणीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा. ज्यांना विशेषतः ढोकळा आवडतो त्यांना नक्की शेअर करा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येईल. चला तर मग मी आता ढोकळा खाते, सोबत चटणी खाते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की एक वेळा करून बघा. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.